सरिता कौशिक. आपल्या आवडत्या झिरो आवरमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आहे झिरो आवरचा भाग क्रमांक 217 आणि आजच्या भागात सुरुवातीला आपण पाहणार आहोत चहाच्या कपातील वादळ. चहाच्या कपातील या वादळाला कारण होतं महाराष्ट्र भाजपचा IT सेल. आपल्याला माहिती आहे भाऊ तोरसेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, राईट विंग मध्ये लोकप्रिय यूट्यूबर आहेत. ते नरेंद्र मोदींची किंवा भाजपची बाजू सोशल मीडियावर चांगली लावून धरत असतात. अशा भाऊ तोरसेकरांना आणि आणखी एक भाजप समर्थक चेतन दीक्षित यांना आज महाराष्ट्र भाजपच्याच मीडिया प्रभारी असलेल्या श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. आपल्या एका व्हिडिओमधून मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला. अब्रू नुकसान केल्यामुळे जाहीर माफीनामा, ₹1 नुकसान भरपाई आणि कायदेशीर नोटिशीचा खर्च म्हणून ₹10,000 मागणी श्वेता शालिनी यांनी केली. भाऊंसारख्या कट्टर समर्थकाला भाजपच्याच IT सेल पदाधिकाऱ्यानं अशी नोटीस पाठवल्यानंतर सर्वच स्तरातून श्वेता शालिनी यांच्यावर टीका झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नॅरेटिव्ह समोर धारातीर्थी पडलेले भाजपच्या IT सेलचे सेन्सेक्स भाजप समर्थकांमध्ये आधीच रसातळाला गेलाय. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या समर्थकांनी निवडणुकीत काय चुकले किंवा काय चुकीचे घडले असे काहीसे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता समर्थकांनाच भाजपचे IT सेल नोटीस पाठवू लागले म्हटल्यावर काय, कट्टर समर्थक नाराज झाले आणि भाऊंच्या समर्थनात सोशल मीडियावर हिरिरीनं बाजू मांडणे सुरू झाले. तर श्वेता शालिनी भाजप IT सेल आणि एकूणच भाजपच्या रणनीती विरोधात टीकेची झोड सोशल मीडियावर सुरू झाली. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाऊ तोरसेकरांना फोन केला, तसंच श्वेता शालिनी यांनाही समज दिली. त्यानंतर काही तासातच श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकरांना दिलेली नोटीस माघारी घेत असल्याची माहिती ट्विटरवर दिली आणि चहाच्या पेल्यातील एक वादळ पेल्यातच शमले. पण हा विषय भाजप समर्थकांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी थोड्याच वेळात आपल्या सोबत सुशील कुलकर्णी असणार आहेत. त्याआधी याच विषयावर आम्ही आज झिरो आवरमध्ये विचारलेला प्रश्न पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. खरं तर हा प्रश्न आम्ही सकाळी नोटीस दिल्याबरोबर लगेच विचारला होता. श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांना जी नोटीस दिली त्यावरचा हा प्रश्न. भाजप IT सेलकडून भाजप समर्थकांनाच कायदेशीर नोटिसा, समर्थकांमध्ये नाराजी, विधानसभेत भाजपला महागात पडेल का, तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. भाऊ तोरसेकरांना श्वेता शालिनी यांनी पाठवलेल्या नोटिशीवरच होता आमचा आजचा प्रश्न. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न. भाजप IT सेलकडून भाजप समर्थकांनाच कायदेशीर नोटिसा, समर्थकांमध्ये नाराजी, विधानसभेत याचा भाजपला फटका पडेल का, तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. X वरून सिद्धार्थ सपकाळ, पेराल तेच उगवेल. X वरूनच ध्यानेश, भाजप समर्थक ज्या पद्धतीची भाषा वापरतात त्यावर बंधन असले पाहिजे, ते नव्हते म्हणून लोकसभेत खूप तोटा झाला. यूट्यूब वरून रामप्रसाद थिटे, 100% भाजपला महागात पडेल. यूट्यूब वरूनच संतोष शेटे, भाजप IT सेलकडून समर्थकांना नोटीस येणे म्हणजे भाजपला विधानसभेतील पराभवाची चाहूल लागली आहे. यूट्यूब वरून वसंत मांढरे, विधानसभेत भाजपला फटका बसेल असे वाटत नाही. फेसबुक वरून आदित्य वर्तक, महाराष्ट्र भाजप सध्या गोंधळलेल्या स्थितीत आहे, स्वबळावर लढा आणि बाहेरची लोक आयात करू नका. इंस्टाग्रामवरून रामलाल डेरले, होय महागात पडेल.
इंस्टाग्रामवरून उज्ज्वल कुमार भारतीय, पक्षासाठी काम करूनही नोटीस येत असेल तर भाजप समर्थकांसारखे दुर्दैवी तेच आहेत. लोकसभेतील निकाल भाजपच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. महाराष्ट्रात तर मोठी वाताहत झाली. त्या खराब कामगिरीसाठी अनेक कारणं सांगितली जात आहेत. विरोधकांचं नॅरेटिव्ह खोडून काढण्यात भाजप IT सेलचं अपयश हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण. सोशल मीडियावर हिंदुत्वाची भूमिका घेणारे, तर्कानं भाजपची बाजू मांडणारे समर्थक अडचणीत आले तर भाजप आपल्या समर्थकांना वाऱ्यावर सोडून देते, हा समज सुद्धा वाऱ्याच्या वेगानं पसरला. त्यामुळे पसरलेल्या नाराजीचाही भाजपला फटका बसला. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि यूट्यूबर सुशील कुलकर्णी. सुशीलजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर एकंदरीत आजचा प्रश्न, आजचा विषय हा आम्ही श्वेता शालिनी यांनी जेव्हा नोटीस पाठवली होती त्यावेळेला मांडला होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या ज्या आपल्याला सुद्धा माहिती आहेत. श्वेता शालिनी यांनी नोटीस जरी मागे घेतली असेल तरी त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांना समज द्यावी लागली. देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकरांना फोन केला. एकंदरीत भाजप आणि IT सेल याबद्दल आपलं काय मत आहे? आणि हे यासाठी विचारते कारण नॅरेटिव्हचा सुद्धा मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा आपण जो मुद्दा सुरुवातीपासून सांगितला की देवेंद्र फडणवीसांनी भाऊ तोरसेकरांना फोन केला, त्यानंतर श्वेता शालिनीला समज दिली आणि त्यानंतर श्वेता शालिनींनी भाऊ तोरसेकरांना दिलेली नोटीस वापस घेतली. म्हणजे या प्रकारात सुद्धा देवेंद्र फडणवीसांना हस्तक्षेप करावा लागला तेव्हा तुम्ही ज्याला पेल्यातलं म्हणताय ते वादळ का काय शमलं असं वाटतंय. एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्याशिवाय भाजपतली कोणतीही वादळं शमत नाहीत हे इथे अधोरेखित होत आहे. नंबर 2, देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष करण्यासाठी किंवा जे काही परिणाम भोगावे लागतील ते अन्य कोणालाही नाही. यात भाजपचं नुकसान आणि देवेंद्र फडणवीसांचं नुकसान. कारण भाऊ तोरसेकर हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांचे नेहमी प्रशंसक राहिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल 2014ला देवेंद्र फडणवीसांची सत्ता असताना भाऊ तोरसेकरांनी फडणवीसांच्या बाबत एक वाक्य बोललं होतं. आपण नेहमी म्हण वापरतो, वासरात लंगडी गाय शहाणी, पण भाऊ तोरसेकर म्हणाले होते लंगड्या गायीत हे शहाणं वासरू निघालंय देवेंद्र फडणवीस म्हणजे. तर इतकं फडणवीसांचं समर्थन करणाऱ्या भाऊ तोरसेकरांना एखादं वाक्य बोलले म्हणून नोटीस पाठवण्यामागचा हेतू नेमका काय आहे? श्वेता शालिनींनी स्वतः पाठवली आहे, कोणी पाठवायला लावली आहे, त्यांचा हेतू काय आहे? मला तर स्पष्टपणे जाणवत आहे की देवेंद्र फडणवीसांच्या एकूणच प्रतिमेला धक्का लागावा, त्यांच्या अंगावर भाजपचेच लोक जावेत, त्यांनी फडणवीसांच्यावरती टीका करावी, यासाठीच हे सगळं नोटिसीचा प्रपंच घालण्यात आलेला आहे का? बरं, भाऊ तोरसेकर जे बोलले होते ते स्वतः तेच बोलले नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची सगळी जबाबदारी, नैतिक बाकी सगळी जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा देऊ केला होता आणि त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही नरेटिव्हची लढाई लढण्यात कमी पडलो आहोत. श्वेता शालिनी यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राज्यातले जी गोष्ट जाहीरपणे कबूल करत होते त्या गोष्टीला भाऊ तोरसेकरांनी अधोरेखित केलेलं आहे. कारण नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रकार असतो तो जितका मीडिया किंवा भाजपचे प्रवक्ते करत असतात तितकीच जबाबदारी सोशल मीडिया टीमची असते आणि त्याच्या हेड श्वेता शालिनी होत्या. त्यात भाजपचा सोशल मीडिया कमी पडला हे सांगणं जर त्यांचा अपमान असेल किंवा त्यांच्या उपमर्द असेल तर काय बोलावं याच्या संबंधी. श्वेता शालिनींनी नोटिसीची केलेली कृती ही फडणवीसांनाच भोगावी लागलेली आहे आणि त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय ते शांत झालं नाही हे इथे लक्षात घ्यावं लागेल. एक अगदी वेगळा अँगल सुशीलजी आपण ह्याच्यामध्ये मांडलाय खरं तर, की ही नोटीस नक्की त्यांनी स्वतः दिली की त्यांना कोणीतरी द्यायला लावली. त्यामुळे या पाठीमागे कोण आहे असं आपल्याला सांगायचंय.
माझं स्पष्ट मत आहे की भाजपमध्ये म्हणजे मी भाजपने कसं चालवावं भाजप याचा सल्लागार मी असू शकत नाही. पण भाजपमध्ये कंपनी राज आणणारे काही व्यक्ती आलेले आहेत ज्यांना कंपनी राज आणायचं आहे. आणि कंपनी राज आलं जसं 1818ला ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, ते कंपनी राज आलं होतं आणि त्यांनी काही तैनाती फौजा नियुक्त केलेल्या होत्या भारतातल्या साम्राज्यांना नियंत्रित करण्यासाठी. तसं कंपनी राज तैनाती फौजा नियुक्त करतं आणि या तैनाती फौजा ज्यांच्या आहेत म्हणजे ज्यांनी तैनाती ठेवल्यात किंवा त्या फौजेतले तैनाती आहेत त्या लोकांना हे कंपनी राज कायम राहावं वाटतं. लक्षात घ्या, पार्टी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना ही बॉटच्या भरोशावर चालत नसते. तिला बॉटवर चालू, कृत्रिमरित्या चालू, आपण 10 कंपन्या नियुक्त करू आणि मग हे सगळं चालू, असं कधी चालत नसतं. नरेटिव्ह सेट करणे हे सोशल मीडियाचं जसं काम आहे ना तसं ते बॉटचं नाहीये. सोशल मीडियामध्ये समाजात असलेल्या लोकांचा सहभाग असणं आवश्यक असतं आणि हा सहभाग ज्या लोकांना नको वाटतो आणि या सहभागासाठी यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा जास्तीत जास्त उज्ज्वल होते आहे असं ज्यांना त्रासदायक वाटतं, खटकतं, त्या माणसांच्या करवीच हे घडलं असावं असा माझा समज आहे, दावा आहे की हे भाजपतल्याच काही अंतर्गत लोकांनी हे घडवून आणलेलं आहे. त्याचा शोध भाजपने घ्यावा. विचारलं तर सांगू कोण आहे, पण त्याची कल्पना सुद्धा थोडी थोडी आपल्याकडे येत असते. विचारलं तर सांगू, न विचारता सांगण्याची आवश्यकता नाहीये भाजपने, पण भाजपतल्याच लोकांच्याकडून हे घडतंय एवढं मात्र नक्कीच आहे. बरं, हा प्रश्न आम्ही मात्र तुम्हाला विचारतोय की ती लोक कोण आहेत सांगा. सगळीच कशी ती भारतीय जनता पार्टी आहे, त्यामुळे त्या जनतेत जे जे कोणी भारतीय माणसं असतील ते हे सगळं घडवून आणू शकतात. त्यामुळे त्याच्याविषयी फार आता अधिक तपशीलवार सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही विदर्भवासी असल्यामुळं तुम्हाला याची कल्पना आहे की कसं होऊ शकतं. बरं, एक शेवटचा प्रश्न मी एवढा खुलासा तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. आपल्याला काय वाटतं, खरंच भाजप नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये अपयशी ठरली का? म्हणजे नॅरेटिव्हवर खापर फोडण्यात येत आहे, आपल्याला वाटतं का की भाजपा अपयशी ठरली? सरिताजी, नरेटिव्ह काय असतो हे पहिल्यांदा भाजपच्या नरेटिव्ह निर्माण करणाऱ्या सेलला समजून घेतलं पाहिजे. प्रतिक्रियावादी होणं हेच धोरण भाजपच्या आयटी सेलने स्वीकारलं. जी आक्रमणं झाली त्याला उत्तर द्यायची. भाजपचा आयटी सेल अगदी स्पष्ट सांगतो, देवेंद्र फडणवीसांवरची भक्ती दाखविण्याच्या नादामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना कमालीचा टार्गेट करत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की उद्धव आणि आदित्य यांच्या भोवतीच हे गुरफटून राहिले आणि एका नेत्याला खुश करणे किंवा त्याची मर्जी संपादन करणे यासाठी आपल्याला हे करावं लागेल असा समज त्यांनी करून घेतला. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यात हे मग्न राहिले. आत्ताचे सुद्धा मी 4 उदाहरणं सांगतो तुम्हाला. भाजपच्या आयटी सेलनी काय केलं, नाही त्या अटल सेतूला तडे पडलेच नाहीत याची उत्तरं देत बसले. पाणीपट्टी आम्ही वाढवलीच नाही याचे उत्तरं देत बसले. तुम्ही 4 मुद्दे आहेत जिथे भाजपला फक्त आणि फक्त उत्तर द्यावी लागली आहेत. भाजपने एखादा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याची उत्तरं त्यांच्या विरोधी पक्षाला द्यावी लागली आहेत, असं घडलेलं नाहीये सरिताजी. आणि त्याचाच परिणाम असा झालाय, पूर्ण निवडणुकीमध्ये एका व्यक्तीवर टीका करण्यात वेळ गेला आणि देवेंद्र फडणवीसांनाच खुश करण्याचा म्हणजे गरज नव्हती, त्यांची ती अपेक्षा नव्हती, त्यात ते प्रयत्न करत गेले. त्यामुळे नरेटिव्हची लढाई भाजपला नीट लढता आली नाही, तो समजलाच नाही. हा सेट करण्यासाठी बॉट लावले की काम भागतं असं वाटत गेलं आणि त्यात ते गुरफटत गेले. या बॉटमध्ये गुरफटल्यामुळं भाजप नरेटिव्ह मध्ये कमीच पडलाय असं माझं मत आहे. सुशीलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि मला वाटतं आज आपण इथं जे म्हटलं ते जर भाजपनं गांभीर्यानं घेतलं तर नक्कीच त्यांचा फायदा होईल. आता वेळ झाली आहे भाजपनं भाऊ तोरसेकरांना पाठवलेल्या नोटिशीवर आम्ही जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्याचा, आणि तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते.
भाजप आयटी सेलकडून भाजप समर्थकांनाच कायदेशीर नोटिसा. समर्थकांमध्ये नाराजी. विधानसभेत भाजपला महागात पडेल का? एकूण 28,000 मतं. युट्यूबवर 90% म्हटलंय होय, 10% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %84 होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 1,000 मतं. %83 होय म्हटलंय, 17% नाही. फेसबुकवर 72% होय म्हटलंय, 28% नाही. आता श्वेता शालिनी यांनी नोटीस मागे घेतली असली तरी पहिल्या नोटिशीनं समर्थकांमध्ये जी नाराजी निर्माण झाली आहे ती दूर करण्याचं आव्हान पक्ष नेतृत्वासमोर असणार आहे. भाजपच्या याच बातमीनंतर आता पाहूयात आरक्षणाची बातमी. आज राज्यात एकाच वेळी मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष उभा राहिलाय आणि त्याच आंदोलनात गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू असलेला पारंपरिक मराठा आंदोलक मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ हा सामना आजही सुरूच आहे. त्याचं झालं असं की मराठ्यांच्या ओबीसी नोंदणी विरोधात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी उपोषण केलं. 10 दिवसांच्या उपोषणानंतर राज्य सरकारच्या आश्वासनांना मान्य करत हाकेंनी उपोषण स्थगित केलं. नेमकं त्याच 10 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांनी उपोषणं सुरू केली होती. पुण्यात ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनीही ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं. त्यांनीही भुजबळांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं. पण त्याच मंचावरून भुजबळांनी एक वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद आजही पाहायला मिळाले. ते पाहणार आहोतच, मात्र आधी भुजबळांचं वक्तव्य बघू. सुरू झालं की आम्ही हे करू, हे सगळे पाडू, हे सगळे आमच्या मंत्र्यांची नावं यांना पाडू, त्यांना बघतो, अरे काय दादागिरी चाललेली आहे. ही काय दादागिरी चालली. आम्हाला पण ती भाषा बोलता येते ना, पण आम्ही शरीफ आहोत. हम शरीफ है, इसलिए किससे लड़ते नहीं है, मगर दुनिया जानती है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है. जोरों जुल्मों से तय नहीं होते सियासत के फैसले, जोरों जुल्म से तय नहीं होते सियासत के फैसले, ये तो उड़ान तय करेगी आसमान किसका है. आपण सगळ्यांनी जे आहे आता आपल्या मनाला पण धार लावली पाहिजे. जशी तलवारची धार असते ना, तशी आपल्या मनाला सुद्धा धार लावली पाहिजे. तो मरतोय मरू दे नाही, धावून गेलं पाहिजे. भुजबळांनी तर शायरी सादर केली, पण याच शायरीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आणि त्यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलेत. पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून, ह्यो इशारा डेंजर आहे की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपण कमी नाहीत, कोणाच्या बापाला भेट नाहीत. म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा. जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार, जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. पहिले भुजबळांची शायरी, त्यावरून मनोज जरांगेंनी केलेली टीका, एकंदरीतच राज्यातील हे मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण बघता, किंबहुना मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ आणि हाके परिस्थिती बघता प्रकरण इथेच थांबेल असं वाटलंही नव्हतं आणि तसं झालंही नाही. जरांगेंनी भुजबळांच्या शायरीवर घेतलेल्या आक्षेपांनंतर छगन भुजबळांनी खास आपल्या स्टाईलनं उत्तर दिलंय. भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं. कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना.
पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा. त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहेत. आपण जेव्हा भाषण करतो त्यावेळेला काही उपमा देत असतो, की तुमच्या मनाला अशी धार असली पाहिजे, लढायला तुम्ही तयार असलं पाहिजे, यासाठी त्या उपमा दिल्या जातात. जरांगीसारख्या माणसाला हे काही समजणं शक्य नाही. ते थोडंसं जरा शिक्षण झालं असतं, माहिती असते, तर त्याला समजलं असतं की हे म्हणी काय आहेत, हे शेर काय आहेत. लोकांना जे आहे जागृत करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. एकीकडे हे होत होतं आणि दुसरीकडे मुंबईत सुरू होती राज ठाकरेंच्या मनसेची बैठक. लोकसभा निकालानंतर केवळ महायुतीच तयारीला लागली असं नाही, तर लोकसभेत एकही जागा न लढवणाऱ्या राज ठाकरेंनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आणि त्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आजची ही बैठक होती. बैठकीतून बाहेर येऊन राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला एक इशाराही दिला. सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीच्या राजकारणावर त्यांनी टीका केली. विकासाचा मुद्दा सोडून जातीपातीचं वातावरण तयार करणं आणि समाजात तेढ निर्माण करणं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाहूयात. हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे ही मतं देतील देखील. पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी. हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. खून खराबही होती याच्यावरनं. त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय, म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार. जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल, जुलै मिडमध्ये. मनसेकडून सर्वच विधानसभा मतदारसंघात सर्व्हे करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे नेमक्या किती जागांवर उमेदवार देणार हे स्पष्ट केलेलं नाही, पण राज ठाकरे स्वतः जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा करणार आहेत. राज सारखेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या शरद पवारांनी आज एक पत्र लिहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवारांना लोकसभा निवडणुकांसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. त्याच निवडणुकीत पवारांच्या निवडणूक चिन्हाशी साम्य असलेलं पिपाणी हे चिन्ह देखील अनेक अपक्ष उमेदवारांना मिळालं. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत तुतारी असं नाव आहे. नाव साधर्म्य आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे पिपाणीला राज्यात लाखो मतं मिळाली. त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले असा दावाही पवारांच्या नेत्यांनी केला. म्हणून शरद पवारांनी आगामी निवडणुकांमध्ये पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, त्याला फ्री सिंबल ठेवू नका अशी मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलंय. पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला फटका बसला, त्यामुळे तुम्ही आता या संदर्भात उचित निर्णय घ्या, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असाही उल्लेख पत्रात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. पण खरंच पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे लोकसभेत शरद पवारांना किती फटका बसलाय, पिपाणी चिन्हाला किती मतं मिळाली आहेत हेच जाणून घेण्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. दिंडोरी मतदारसंघ बघूया. तुतारीला पडलेली मतं 5,77,339, तर पिपाणीला पडलेली मतं 1,03,631. माढामध्ये तुतारीला मतं 6,22,213, तर पिपाणीला 58,431. रावेर मतदारसंघात 3,58,696, तर पिपाणीला 43,957. बीडमध्ये तुतारीला 6,00,000,
83,950 तर पिपाणीला 54,850. अहमदनगरला 6,24,797 तर पिपाणीला 44,597. सातारा तुतारीला 5,71,134 तर पिपाणीला 37,062 मतं. शिरूर इथे 6,98,692 तर पिपाणीला 28,324 मतं. भिवंडी इथे तुतारीला 4,99,464 तर पिपाणीला 24,625. बारामतीला तुतारीला 7,32,312 तर पिपाणीला 14,917 मतं. राष्ट्रवादी पवार पक्षामध्ये पिपाणीवर आक्षेप घेतला जात असताना महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिवसेना यांच्या टीकांना जोर चढलाय. दोन शिवसेनामधला शाब्दिक वाद म्हटला की त्याचा स्तर आणखीनच खालावतो. आतापर्यंत गद्दार, मिंधे, बाप पळवला असली नकलीवरून शिवसेना आणि ठाकरे पक्षांमध्ये टीका होत असताना आता या दोघांमध्ये बांबू या शब्दावरून नवा वाद पेटलाय. काल हाच शब्दप्रयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत संजय राऊतांवर निशाणा साधला होता, तर आज राऊतांनी आपल्या शिवराळ भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिलं. राऊतांच्या कडवट टीकेवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही उत्तर दिलं. पाहूया. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा. बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. आणि एक भोगा निघालाय तर दुसरा चालू आहे. बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही आहे. तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नातसुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल, ते लिहून घ्या. आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस. संजय राऊतला सकाळचा भोंगा बोललं जातं. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी 10 वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना, तसा हा भोंगा वाजत असतो. खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही, हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उबाठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे. आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरतायत, बोंबलत फिरत आहेत. परंतु तो बांबू आता यांचा जो लावलाय तो कधी निघणार नाही, असं एकंदरीत चिन्ह आहे. काहींनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं वर्णन मुद्दे नसलेली निवडणूक असं केलं. देशासमोरील महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहिले आणि स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरले. कुठे जातीसाठी लोकांनी मतदान केलं तर कुठे धर्मासाठी. या सगळ्याचा तोटा म्हणजे आधीच गढूळ असलेलं वातावरण आणखी गढूळ झालं. खरं तर बऱ्याचदा निवडणुका संपल्या, निकाल लागला की वातावरणातील गढूळपणा कमी होत जातो. पण महाराष्ट्रात लगेच विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे वातावरणातील गढूळपणा कमी होण्याची शक्यता कमीच आहे. किंबहुना 2-4 आमदार निवडून यावेत यासाठी जातीद्वेष पसरवत गढूळपणा कसा वाढेल याचेच प्रयत्न काही जण करतील. अशा प्रवृत्तींपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. राज ठाकरे आज म्हणाले तसं जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना जनतेनं दूर ठेवलं पाहिजे. तसं झालं तरच सामान्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना वेळ मिळेल. जातीद्वेषाची आग पसरवणाऱ्यात नाही तर ती विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यात आपलं नाव असेल याची काळजी घेऊयात. आता बातमी महाराष्ट्र समोर गैर होणाऱ्या एका मोठ्या संकटाची, आणि ते संकट आहे ड्रग्सचं. अवघ्या 2 तासांपूर्वी पुण्यातून एक व्हिडिओ समोर आला. त्यात 2 तरुणी
एका मॉलच्या वॉशरूममध्ये ड्रग्सचं सेवन करताना दिसत आहेत. त्यांना जेव्हा महिला सुरक्षा रक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, तो व्हिडिओ आधी पाहूया. चलता था ना, चलो बाहर आओ, जल्दी आओ. आज ना दीदी वीडियो चल रही है, क्या करोगे आप? चलो 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 चलो. ऐसा रहते का पल, मैंने बताया था ना आपको. हाँ गाना बंद करो, मैं आ रही हूँ बाहर. प्लीज चलो बाहर, जल्दी चलो बाहर, दोनों भी चलो. अरे सीधा वीडियो तो नहीं बंद कर कीजिए. बंद करो. क्यों बंद करूं मैं, क्यों बंद करूं? पल चलो बाहर, प्लीज रिक्वेस्ट. 2 मिनट्स आ रहे ना, तो यहाँ से तो भाग नहीं रहे. नहीं, नहीं, चलो, please. अब मेरे वीडियो बंद कीजिए. बंद करो. मैं आ रही हूँ. हाँ, आएंगे इधर. तेरे को बताया था ना मैंने. एचआर ओनरला बोलो, ओनरला बोलो, जा ओनरला बोलो. पण मत लो, पण She's shouting like hell. याच पुण्यातून अवघ्या 48 तास आधी असाच एक व्हिडिओ समोर आला होता. तो होता पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरच्या लिक्विड लाऊंज पबमधला. पहाटे 3 वाजता हॉटेलच्या बाथरूममध्ये तरुण ड्रग्सचं सेवन करताना दिसत आहेत. याच प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ड्रग्स प्रकरणात गुन्हे शाखेच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर आज पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनाही निलंबित करण्यात आलंय. आता याच पोलिसांचं निलंबन का झालं आणि कोणाकोणावर कारवाई झाली आहे हे सगळं आपण आता पाहणार आहोत. मात्र त्याआधी मुंबईचीही एक आकडेवारी सांगते. गेल्या 5 महिन्यांमध्ये एकट्या मुंबईत 470 कोटींचं ड्रग्स पकडण्यात आलंय. त्यात 570 गुन्हे दाखल करत मुंबई पोलिसांनी जवळपास 700 आरोपींना अटक केली आहे. आज NCBनं अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मोठी कारवाई करत 111 किलो गांजा जप्त केलाय. हा माल ओडिशातून मुंबईकडे आणला जात होता. एकीकडे राज्यातल्या याच सगळ्या ड्रग्स प्रकरणांवर कारवाई सुरू होती. पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरणात तर धडक कारवाईही सुरू झाली आहे. पण त्यापेक्षा जास्त जोरात सुरू आहे राजकारण. एखाद्या प्रकरणात विरोधाला विरोध व्हायला हरकत नाही, मात्र जिथं गोष्ट समाजाची आहे, जिथं गोष्ट तरुणाईची आहे, जिथे गोष्ट आपल्या संस्कृतीची आहे, अशा वेळी मात्र सर्व पक्षीयांनी एकत्र यायला हवं. कारण हाच आपला राजकीय इतिहास राहिलाय. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या कारवाया आणि राजकारण यावरच होता आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. पुन्हा एकदा पुणे मुंबई ड्रग्स रॅकेट, राजकारण सुरू. सर्व पक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून कारवाईसाठी एकत्र यायला हवं का, हा आपला प्रश्न होता. पुण्यामधील ड्रग्सची पार्टी सोशल मीडियामुळे उघडकीस आली. त्या रात्री पुण्यात नेमकं काय झालं यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. तरुण तरुणींच्या ग्रुपनं आधी हडपसर मधल्या कल्ट नावाच्या बारमध्ये पार्टी केली. रात्री 12 वाजता कल्ट बार बंद झाला. त्यानंतर अक्षय कामठे या इव्हेंट मॅनेजर आणि दिनेश मानकर नावाच्या डीजेनं लिक्विड लाऊंज पबच्या मालकाशी संपर्क साधला. त्यानंतर 40 जणांचा ग्रुप हडपसरहून लिक्विड लाऊंज पबच्या दिशेनं निघाला. रात्री 1 वाजता 40 जणांच्या ग्रुपनं लिक्विड लाऊंज पबमध्ये पार्टी सुरू केली. रात्री 1:30 वाजता नाईट राऊंडला असलेले पोलीस निरीक्षक अनिल माने आणि दिनेश पाटील यांनी लिक्विड लाऊंज पबला भेट दिली.
पोलिसांनी पबची पाहणी केल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस गेल्यानंतर लिक्विड लाऊंज पबमध्ये पुन्हा पार्टी सुरू झाली. याच पार्टी दरम्यान काही तरुणांनी ड्रग्जचं सेवन केलं. एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ कारवाई केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणात आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूयात. त्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा आपल्या मीडिया सेंटरला. आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय. 8 जणांना अटकही झाली आहे. ड्रग्ज सेवन करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या ग्रुपनं पार्टीत दारूसाठी 80 ते 85 हजार रुपये खर्च केलेत. 40 ते 50 जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी होणार आहे आणि होते आहे. दिरंगाई केल्याबद्दल 2 अधिकारी 2 अंमलदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. या ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून पुण्यातील राजकारणी समोरासमोर आले आणि लगेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकरांनी केला. तर या ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलीस धडाधड कारवाई करत आहेत अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. पुणे शहरामध्ये चाललंय काय ही सगळी शंका पुणेकरांना आज येते. आज गेली वर्षभर मी सातत्यानं पब आणि अंमली पदार्थ आणि हुक्का पारलं ह्याच्यावर बोलत आलोय, पण पोलिसांना याची जागच येत नाहीये. ह्याच्यामध्ये पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे. आणि हे कामटे अनेक कामटे जसे ललित ठाकूर अनेक होते तसे अनेक कामटे ह्या सगळ्यांचा सारासार विचार करून सगळीकडे ह्या प्रशासनाने आपली कारवाई केली पाहिजे. माझं पोलीस प्रशासनाला पण हे म्हणणं आहे आणि सगळ्या यंत्रणेला हे म्हणणं आहे की जर का एखाद्या लोकप्रतिनिधींनी यादी घेऊन जर का नावं जाहीर केली असतील तर आयदर ज्यांची नावं त्या यादीमध्ये होती त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला का, हप्ते घेतले का, याची माहिती घेऊन जर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आणि तथ्यहीन बेसलेस जर आरोप केले असतील तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा. म्हणजे एखादा मुद्दा उपस्थित होतो सुटतो, उपस्थित होतो सुटतो, असं का? पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ड्रग्ज व पबचे माहेरघर अशी होत असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पोलिसांना गुन्ह्याची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळते असंही जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला आणि त्यातही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय. आता त्यांनी मागे म्हटलेलं आहे की एखादं पुत्र जरी गाडी खाली आलं तर राजीनामा मागतात. आता जनाची नाही तर मनाची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं. रोज या सगळ्या गोष्टी होतात. पुण्याचं नाव बदनाम होतंय. पुणे आपली एक सांस्कृतिक राजधानी या महाराष्ट्राची. असं असताना पुण्याचं नाव अशा पद्धतीनं समोर येणं ह्या महाराष्ट्राच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे, अपमानास्पद आहे. आणि म्हणून राज्य सरकारने याचं काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पुणे ड्रग्ज प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. केवळ 1-2 अधिकाऱ्यांचं निलंबन करून चालणार नाही अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. पुण्यामध्ये वारंवार ड्रग्जच्या घटना घडत आहेत आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही. याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत
की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे. पुण्याच्या बारमध्ये ड्रग्ज सेवनाची घटना समोर आल्यानंतर मुंबईत ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारीही थक्क करणारी आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या 5 महिन्यात 473 कोटी 7,21,890 रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. या कारवाईत 570 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 686 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मुंबईत सर्वाधिक गुन्हे हे गांजा आणि MD तस्करीचे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांच्या कारवाईत एकूण 834 किलो 18 ग्रॅम अंमली पदार्थ आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्जचं सेवन केल्याप्रकरणी जवळपास 3000 जणांवर गुन्हे दाखल केले असून 3640 जणांवर कारवाई आतापर्यंत करण्यात आली आहे. आता वळूयात आजच्या भागातील पुणे मुंबईमध्ये ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईच्या प्रश्नाकडे. या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. सुरुवातीला परत एकदा आजचा दुसरा प्रश्न. पुन्हा एकदा पुणे मुंबई ड्रग्ज रॅकेट, राजकारण सुरू. सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून कारवाईसाठी एकत्र यायला हवं का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात. यूट्यूबवरून प्रवीण हिरे. नेत्यांना फक्त राजकारण करायला पाहिजे, त्यांना काही देणे घेणे नाही समाजाचे. यूट्यूबवरूनच ज्ञानेश्वर कदम. 100% सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन योग्य ती कार्यवाही महाराष्ट्र हितासाठी करावी. यूट्यूबवरून महेश जयदेवकर. नक्कीच एकत्र आले पाहिजे कारण प्रश्न गंभीर आहे. फेसबुकवरून जयराज सिंग परिहार. ही काळाची गरज आहे. सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन या संकटाला पळवून लावलं पाहिजे. इंस्टाग्रामवरून रामचंद्र. होय, एकत्र यायला हवे. महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता जाऊयात पोल सेंटरला, जिथे आपण पाहणार आहोत दुसऱ्या प्रश्नावरचा कौल महाराष्ट्राचा. परत एकदा आजचा दुसरा प्रश्न. पुन्हा एकदा पुणे मुंबई ड्रग्ज रॅकेट, राजकारण सुरू. सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून कारवाईसाठी एकत्र यायला हवं का? 14,000 मतं यूट्यूबवर. 95% होय म्हटलंय, 5% नाही. इंस्टाग्रामवर 1000 मतं. 93% होय म्हटलंय, 60% नाही. फेसबुकवर 90% होय म्हटलंय, 10% नाही. एक्स 91% होय म्हटलंय, 9% नाही. महाराष्ट्रातील तरुणाई भोवती ड्रग्जचा विळखा आवळला जातोय. गडचिरोली ते मुंबई याचा प्रभाव का आणि कसा वाढतोय, याचे तोटे, या मागणीची कारणं असे मुद्दे गेल्या वर्षभरात आपण 0 आवरमध्ये अनेकदा दाखवले आहेत. नशेच्या विळख्यातून आपलं भविष्य, आपली युवा पिढी वाचवायची असेल तर सुजाण नागरिकांपासून ते सरकारपर्यंत सर्वांना आपला वाटा उचलावा लागेल. यात पोलिसांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. कान, नाक, डोळे उघडे ठेवून त्यांना कठोर पावलं उचलावी लागतील. या मार्गावर अडथळे, आमिष आणि दबाव असणार हे गृहीत धरलेलं आहेच. पण आत्ता ती बंधनं झुगारली नाहीत तर येणाऱ्या पिढीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पोलिसांपेक्षाही जास्त जबाबदारी सरकारची आहे आणि सर्वपक्षीय राजकारण्यांची. विरोधात असलं की पुरावे गोळा करायचे, रान उठवायचं आणि सत्तेत आलं की सगळं विसरायचं, कानाडोळा करायचा किंवा शांत बसून वसुली सुरू ठेवायची, असे प्रकार बंद होणं गरजेचं आहे. या धंद्यात पैसा एवढा अमाप आहे की कुणालाही भुरळ पडावी. पण या मार्गानं पैसा मिळवताना त्याच्या बदल्यात शेकडो, हजारो नाही तर लाखो, कोट्यावधी तरुणाईच्या जीवाशी आपण खेळतोय. कुणाच्या प्राणाचं, कुणाच्या आयुष्याचं, कुणाच्या भविष्याचं आपण आपल्या हाताने मातेरं करतोय, याचं भान ठेवायला हवं.
आपले पोलीस आणि राजकारणी ड्रग्ज विरोधातलं युद्ध मजबूतीनं लढतील अशी आशा करूयात. देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरमध्ये आढळून आले आहेत. नांदेड ATSनं लातूर येथील जलील खान पठाण आणि संजय जाधव या 2 शिक्षकांना चौकशीसाठी शनिवारी ताब्यात घेतलं होतं. चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र रविवार रात्री लातूर पोलिसांनी पुन्हा एकदा जलील खान पठाण याला ताब्यात घेतलं आणि 3 तास कसून चौकशी केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची आणि त्याचे कनेक्शन नीट पेपर फुटीशी जुळल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व गोंधळात शिक्षक संजय जाधव मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. नीट पेपर फुटीचा हा लातूर पॅटर्न महाराष्ट्राला, देशाला परवडणारा नाही. यातील आरोपींना योग्य ती शिक्षा मिळेल अशी आशा करूयात आणि 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. तोवर पाहत राहा ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.